हॅलो एव्हरीवन. सो आज आहे खासदार श्री बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. सो सगळी प्रिपरेशन झालेली आहे. आज फुल डेमध्ये काय काय खाल्लं, मील कसे केले, नंतर काय प्रेप केली, वर्कआउट केलं की नाही, हे सगळे डिटेल्स मी इंस्टाग्रामच्या रीलवरती अपलोड करणार आहे. आणि आत्ता आपण आलो आहे सगळ्यांना पिक करायला, कोचला आणि अजून एक आपला प्लेयर आहे दीप्तेश, त्याला. नंतर आपण डिरेक्ट आता भेटू वेईंग करताना. आले काय पैसे काय हे का ना बॉडी बिल्डिंग आहे का? बॉडी बिल्डिंग आहे ना. सर्व बॉडी बिल्डर्स तुम्ही पण सांगा, तू पण सांगायचं. हे राजेश तिन्ही स्पर्धांमध्ये आहे, 700 रुपये घेतले. बॉडी बिल्डिंग, मेन फिजिक्स आणि अंतर्गत. हा अंतर्गत नाव लिहिलं, अंतर्गतलं नाव सगळं लिहिलं म्हणून तुमच्याकडे ठीक आहे. घेऊन खऱ्या अर्थानं आपण तरुणांना प्रवृत्त करून तरुणांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या कलेची व्यवस्था खऱ्या अर्थानं त्यांच्या कलेला एक नवीन स्टेज देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. त्यासाठी मात्र अशोक दादांचं, उमेश दादांचं हा खरा तर खरा लागल ना नंतर. आता ही लावून सुकवायची, अजून एक लावायची. लेअर लागेल ना लेअर. हेड झाला ना झालाय ना, लागला पाहिजे थोडा वेन्स तर दिसतंय करताना तो पॉपड. क्या बात है. या जिल्ह्यासाठी, या तालुक्यासाठी संपूर्णपणे आपला निधी आणून विकासाची गंगा खऱ्या अर्थानं आणण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं बारणे साहेबांचं जे प्रतिबिंब आहे ते तुमच्या आमच्या हृदयामध्ये कार्यक्रमाची क्रेज आपण वाढवतो. जजेस अत्यंत उत्सुक आहेत आणि निर्देशकांचा निर्णय अंतिम आहे. आपल्या सगळ्यांना स्पर्धेची उत्सुकता आणि प्रतिबद्धता खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा आपण शोभा वाढवलेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. 4 कंपल्सरी पोजेस, 6 स्पर्धकांची निवड. स्टार्ट. पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप विथ थाय मसल फ्लेक्स. रिलॅक्स. साइड चेस्ट विथ काफ मसल. रिलॅक्स. बॅक डबल बायसेप विथ काफ मसल फ्लेक्स. Relax. And pose number 7, abdominal with thigh. Start.
रिलॅक्स. आपल्या ट्रक नंबर प्रमाणे मागे जायचंय. स्टार्ट. पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप विथ थाय मसल फ्लेक्स. रिलॅक्स. पोज नंबर 2, फ्रंट लॅट स्प्रेड विथ थाय मसल फ्लेक्स. एकत्रित एक फोटो पोज होईल. तदनंतर 65 नंबर गटाचे 65 गटाचे फेस द जजेस. जागेवरच थांबायचंय. Quarter turn to rear. Again, quarter turn to right. Face the judges. नरेंजी पालांडे आणि ऋषी आणि नरवणे सर. 4था क्रमांक पटकावला आहे ट्रक नंबर 139 उत्कर्षगिरी ॲव्हेंजर जिम. झालं पण त्यांचे कॉम्पिटिशन रिलॅक्स. अँड ॲबडोमिनल विथ थाय मसल. पोज नंबर 7. एकाच वेळी पोज द्यायची आणि पोज होल्ड करून ठेवायचे. जजेस 10 स्पर्धकांची निवड. बस बस जास्त पुढे नका येऊ. लाईट पडली पाहिजे. स्टेज मार्शल प्रॉपर लाईन अप करायचे त्यांना. मागे पुढे नकोय. ट्रक नंबर 74 74 थोडं मागे जायचं. स्टेज मार्शल लाईन अप करा. जजेस रँकिंग करायची 1 to 10. लक्षात घ्या इंटरचेंज. ट्रक नंबर 155 आणि 159 ने इंटरचेंज करायचंय. ट्रक नंबर 157 आणि 164 ने इंटरचेंज करायचंय. कंपॅरिझन चालू जजेस रँकिंग करायची 1 to 10. 159, 58. हार्ड मार Come on, easy. Come on, one side.
Start. Pose number 1, front double bicep with thigh muscle. Rank number 174, judges तिकडे. Pose hold करून ठेवायचे. Relax. 159. Side chest with calf muscle. Flex. एकदम परफेक्ट आहे चाल. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे रँक नंबर 158 उत्कर्षगिरी ॲव्हेंजर जिम. द्वितीय क्रमांक देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करेल आदरणीय अर्जुनजी कदम सर. आणि सो आता खासदारश्री संपली आहे. सो आपली प्लेसिंग मेन्स फिजिकमध्ये 4th, देन 60 kg ओव्हरऑलमध्ये 4th आणि इंटरनलमध्ये आपलं 3rd प्लेसिंग लागली. आता आपण चाललं जेवायला. आपल्यासोबत आहे ऋतुराज, मेमरी बास्केटचे ओनर, फाउंडर. आकाशच्या इथं संध्याकाळी हॉलिडे आपके लिए. परत बोल. सम्याचा काय सम्या पुढच्या वर्षी 6 नंबर आपला आहे. निकाल रहा है. आज कॉम्पिटिशन पहिल्यांदा बघितली. लाईव्ह आहे अजून लाईव्ह आहे आपण. आपण लाईव्ह आहेत का सर? नाही, लाईव्ह नाहीत, लाईव्ह नाही. व्हिडिओ आहे फक्त. ही काय विचारायचं आहे आज या ठिकाणी? तो काल कॉम्पिटिशन झाल्यानंतर जेवायला गेलेलो. कालचं खूप चीट मील झालं आहे. सो कालचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे फर्स्ट टाईम कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे आपण ज्यांच्यासोबत वर्कआउट करतो, आपण ज्यांच्यासोबत रोज असतो, ते सगळे बघायला होते. म्हणजे काल फर्स्ट टाईम असं वाटलं की आपली विक्ट्री फक्त आपली नाही तर सगळ्यांची. सो ओव्हरऑल म्हणजे खूप चांगलं वाटलं. स्पेशली थँक्स त्या लोकांना म्हणजे ज्यांनी स्पेशली त्यांचा टाईम काढून माझी कॉम्पिटिशन बघायला आले. म्हणजे खरं तर मेन तर हा झाला ऋतुराज, नंतर समीर, नंतर निखिल नागावकर. हे म्हणजे हे जे स्वतःहून त्यांचा थोडा टाईम काढून हे कॉम्पिटिशनसाठी आले. नंतर आपली ॲव्हेंजरची कोर टीम म्हणजे प्रतीक दादा कोच, त्याच्याशिवाय म्हणजे काहीच पॉसिबल नव्हतं. नंतर शुभम दादा, शिवम, म्हणजे यांचा सगळ्यांचा पण खूप एक मोठा रोल आहे. ॲथलीट स्टेजवरती दिसताना तुम्हाला एकटा दिसतो आणि जेव्हा आम्ही स्टेजवरती असतो तेव्हा तुम्हाला फक्त ॲथलीट दिसतो. पण ॲक्च्युअलमध्ये ॲथलीटच्या मागे हे सगळे लोक असतात. म्हणजे ॲथलीटला प्रिपेअर करणं, त्याला टॅनिंग वगैरे, वॉर्मअप वगैरे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा स्टेजवरती जातो त्या मुवमेंटपर्यंत सगळ्यांची हेल्प लागते. हा गेम दिसताना फक्त ॲथलीट दिसतो, पण त्याच्यामागे पूर्ण टीम असते. सो स्पेशली थँक्स सगळ्यांसाठी. आणि स्पेशल थँक्स कोच सर, प्रतीक दादा. 2000 मला आठवते 2021मध्ये जेव्हा मी नवीन आलेलो प्रतीक दादाकडे, तर तेव्हा मी काय होतो आणि आज मी काय, मला असं जास्त एक्सप्रेस नाही करता येत. कधी बोलण्याचा चान्स पण नाही भेटला. पण आपण बोलतो ना की काय एखाद्या माणसाला म्हणजे पूर्णपणे चेंज केलं त्यांनी. म्हणजे जर तुम्ही माझे 21चे फोटोज बघाल तर तुम्ही बोलणारच नाही की हा मी आहे. सो सगळ्यांसाठी